मुसळधार पावसामुळे वसईतील मिठागर पाण्यात गेलंय। या भागात छाती इतकं पाणी साचलंय, अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, वीजही गायब झालीय। पाहूया। वसईच्या मिठागराला पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। वसईच्या मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत मिठागर वस्ती आहे। छातीपर्यंत खोल पाण्यातून इथले रहिवासी मार्ग काढतायत। खाली पाणी आणि वर हाय टेन्शन विजेची तार असल्यानं नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतायत। मिठागराच्या रस्त्याकडे जात असताना नेमकी आपण बघितलेलं आहे की जवळपास मांडी इतकं पाणी आता या ठिकाणी आलेलं आहे आणि ही परिस्थिती आतमध्ये पूर्ण कच्चा रस्ता आहे। आजूबाजूला जर बघितलं तर पूर्ण गटार आहेत, मोठा नाला आहेत। जर थोडंही आपलं बॅलन्स गेलं तर या गटारामध्ये जाण्याची शक्यता आहे। माझ्या समोर जर बघितलात तर एका वयोवृद्ध महिलेला कशा पद्धतीनं मांडी इतक्या पाण्यामधून घेऊन जात असतानाचं हे दृश्य आहे। ही परिस्थिती मिठागरातल्या 150 कुटुंबाची आहे। काय स्थिती आहे आतमधली? आता काय आतमध्ये पूर्ण पाणी भरलंय गावात। आता कोण जेवण वगैरेची सुविधा नाही, कायच नाही। बरं, आता घरमध्ये पण कोणाचं पाणी आहे काय आहे। आता एवढं पाणी आहे रस्त्यामध्ये पण, आता बाहेर जाणार तर कसं? घरात पाणी साचतं तेव्हा वीजही जाते, जेवणही मिळत नाही, अशी कैफियत इथले स्थानिक सांगतात। दोन जण, दोघी जण। किती वय किती आहेत? माझी 60 असेल। बरं, आता काय परिस्थिती आहे घरातली? आता घरी कसे झाल्याचं तुम्हाला माहित नाही। तसे झाले आता काय, कुठे खाना बनवायचा, काय करायचा, काय बसायचं, सगळे गेला। मग काय करणार आता? लाईट किती दिवसापासून? 3 दिवस झाला। घरात लाईट आहे का इथे? आता लाईट गेली 2 दिवस, लाईट नाही, 3 दिवस झाले। अच्छा, लाईट नाहीये, 3 दिवस झालं। हा, त्या लोकला कंप्लेंट देत पण नाही। आणि कोण देत नाही तुम्हाला जेवण आणून? कोण देते का? आपल्याकडे द्यायला हे पाहिजे ना। पाणीमध्ये कोण येते नाही। बोटीने वगैरे देत नाही? काय बोटीने आणलं नाही जेवण कोणी? कोण नाही आणलं। वसईच्या मिठागर वस्तीतले नागरिक हैराण आणि हतबल आहेत। त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सध्या पाण्याच्या वेळेला कामाला पण जाऊ शकत नाही काय, आणि बराबर मतलब हा आपल्याला टेन्शन आहे असं पाणी। आता लाईट घरात किती दिवसापासून नाही आहे। अच्छा, हा, आणि लाईट 3 दिवसावर नाही, आणि पाणी पण घरामध्ये आला। आज तो उतरलेलं आहे, पण असंच पाणी परत 1-2 तास परत घरामध्ये येईल पाणी। रात्री पाणी उतरलं होतं, पण आता 2-3 तास पाऊस जसंच पडणार ना, तो पाणी परत घरामध्ये येणार आहे। तसंच जेवते बस नाही, काय नाही, असंच असतं। 3 दिवस झाला पण लाईट नाही आहे, काहीच नाही आहे। कोण मदतीला वगैरे येतं का आपल्याकडे? काय कोण येत नाही, कोणी येत नाही। काल 10 वाजता आला होता। 10 वाजता आला ना, जेवण आहे ते कोण जेवण कोण खाणार? झोपला, पाणी आहे, तसंच आहे। मोठा पाऊस झाला की मिठागर वस्तीत पाणी शिरणं ही दरवर्षीची गोष्ट झाली आहे। त्यामुळे प्रशासनानं यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।